तर मित्रांनो फायनली मी आता पोचलोय कसारा घाटाच्या खाली आणि हा रेस्टॉरंट इकडे आता नाश्ता वगैरे करणार होता मी तुम्हाला दाखवतो काय काय घेतो ते. तर मित्रांनो हा आहे नाशिक धुळे हायवे आणि आम्ही आता इथे रस्त्याच्या बाजूला मस्त झाड आहे सावलीत बसलो जेवायला. तर मित्रांनो आता वाजल्या 5:30 संध्याकाळचं आणि आता आम्ही पोचलो महाराष्ट्र आणि MP बॉर्डरवर. नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव. तर मित्रांनो आज बऱ्याच दिवसातनं आम्ही व्हिडिओ बनवतोय आणि बऱ्याच दिवसातनं मला सुट्टी भेटलेली आहे आणि मी चाललो मित्रांनो भारतातील सर्वात मोठ्या यात्रेमध्ये जी आहे प्रयागराजमधील महाकुंभ. आणि ही आपली जर्नी बाईक राईडने असणार आहे. आपले मित्र आहेत ते आपल्या गावात आता वाट बघतात आपले. आणि आपली गाडी वगैरे मित्रांनो रेडी झालेली आहे. बॅग वगैरे मी घेतले, पूर्ण कपडे वगैरे भरलेले आहेत. आता वाजल्यात 5:30 सकाळी पहाटेचे आणि आईवडिलांचे दर्शन वगैरे घेतलेले, पाय वगैरे पडलेले आहे, देवाचे पाय पडलेले आहे. आणि आता इकडनं मी निघालो आहे गावात आणि गावात मित्र आहेत त्यांना घेऊन आम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊ, दर्शन वगैरे घेऊ आणि मग तिकडनं प्रवास स्टार्ट करणार आहोत. तर मित्रांनो व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो ही माझी गाडी आहे, आपली बबडी, आणि किरणची पण गाडी आहे मित्रांनो. आता आम्ही निघणार आहोत गाडी घेऊन. तर मित्रांनो मी आता बस स्टॉपवर गावाच्या आणि आता आम्ही गाडीचं बघू शकता तुम्ही पॅकिंग वगैरे पूर्ण केलेले आहे. आणि किरण आता नारळ फोटो तिकडे तुम्हाला दाखवतो मी. आता वाजल्यात 6:45 झाल्यात मित्रांनो, आम्हाला भरपूर वेळ झाला आहे आणि तुम्हाला दाखवतो आमच्या गाड्या वगैरे कशा आम्ही बांधल्यात ते. दुटीव झाला का? मित्रांनो या आमच्या अशा गाड्या आम्ही बांधून घेतलेल्या आहेत सर्व, बॅग वगैरे. आणि मित्रांनो सौरभ, बाला आणि किरण असं आम्ही 4 जण झाले आहोत आता प्रयागराजसाठी. तर हर हर महादेव मित्रांनो, भेटतो रस्त्याचा अपडेट तुम्हाला देत राहतो. तर मित्रांनो आमचा सफर आता चालू झाला आहे. आता आम्ही इकडनं गावातून निघालो आहोत. आपल्या पाठी प्रशांत आहे, बाला आणि खूप मजा करणार आहोत मित्रांनो. आणि गावातले आम्ही प्रथम असे 4 जण आहोत ते एवढ्या लांब चाललो आहोत बाईक राईडसाठी. तर मित्रांनो प्लीज सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव. तर मित्रांनो आता मी पोचलोय कल्याणच्या जो पुढं भिवंडीमध्ये जो टोलनाका लागतो तो टोलनाका आम्ही क्रॉस केला आहे. आणि पाहू शकता मागं टपरी आहे, चहा वगैरे पितो मित्रांनो. कारण सकाळी पहाटे 4 वाजता उठलो आहे आणि आता चहा वगैरे पिऊ. आपल्या गाड्या लागलेल्या आहेत तिकडे, आपली बबडी आणि किरणची धन्नू. चहा वगैरे पितो मित्रांनो आणि नाश्ता करायला आम्ही कसारा घाटापर्यंत जाणार आहोत. कसारा घाटाच्या खाली हॉटेल वगैरे तिकडे नाश्ता करू, तिकडे जाऊन तुम्हाला दाखवेन. व्हिडिओमध्ये बनवून राहा.
तर मित्रांनो फायनली मी आता पोचलोय कसारा घाटाच्या खाली आणि हा रेस्टॉरंट इकडे आता नाश्ता वगैरे करणार होता मी. तुम्हाला दाखवतो काय काय घेतो ते. तर वाजले आहेत 10 वाजले आहेत मित्रांनो आणि आता मी पोचल्यावर नाश्ता करायला. तर मित्रांनो आमचा नाश्ता झालेला आहे. नाश्ता तुम्हाला दाखवला नाही काय जायचं, एवढी भूक लागलेली ना सगळं घसरून भरले. तर आम्ही इडली सांबार वडा मागवलेले आणि आता नाश्ता आमचा क्लिअर झालेला आहे. आता आम्ही 5 मिनटं रेस्ट करू, जास्त थांबणार नाही कारण अजून 470 किलोमीटर इंदोर आहे इकडनं आणि आपला नाईट स्टे इंदोरला असणार आहे. तर जेवायला आम्ही रस्त्यामध्ये थांबू, तिकडे तुम्हाला दाखवेन काय काय जेवायला घेतलं ते. तर भेटतो तर रस्त्यामध्ये गेलो. आम्ही कसारा घाटाला आता स्टार्ट करतो आहोत राईड करायला. पाहू शकता हा आहे कसारा घाट. तर मित्रांनो आम्ही एक छोटासा असा ब्रेक घेतला आहे आणि आता बसलो इकडे जेवण वगैरे करू. गाड्या पण आपल्या थोड्या गरम झालत्या, आता गाड्यांना पण आराम पाहिजे म्हणून थांबलो आम्ही झाडांच्या खाली इकडे. आणि आता जेवण वगैरे आणतात, बॅग वगैरे गाड्यांवरून उतरवल्यात. दाखवतो आपल्या गाड्या कशा आहेत. बारा बसला इकडे टाइमपास करतोय, सौरव तिकडे फोनवर बोलतोय आणि इकडनं आता मागाशी आपल्याला भेटलं ते गाडीवाले. तर मित्रांनो इकडनं आता धुले 100 किलोमीटर आहे, आम्ही 100 किलोमीटर मागवतो अजून. आता आजपर्यंत आता आम्ही पनवेलपासून 250 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे आणि वाजले आता 12:30. भूक लागले तर जेवून घेतो. आपल्या गाड्या बिड्या दाखवतो, बॅग बिगी सगळ्या उतरवल्या आणि त्या दाखवतो मला. तर मित्रांनो आपली बबडी इकडे आणि किरणची धन्नू इकडे, सौरभ बाला आणि किरण तिकडे फोनवर बोलत बसलाय आणि हा एक्सप्रेस. तर मित्रांनो हा आहे नाशिक धुले हायवे आणि आम्ही आता इथे रस्त्याच्या बाजूला मस्त झाड आहे, सावलीत बसल्यावर जेवायला. सोबत थम्सअप आणि हिल प्यायला आणल्यात. तर मित्रांनो जेवायला बसलोय, जेवून घेतो आता. भूक लागले आणि वाजल्यात आता 1:30 वाजल्यात. अर्धा तास अजून आराम करू आम्ही. गाड्या गरम झाल्या त्यात पण आता थंड होतील मस्त की बॅगी वॅगी उतरवल्यात, परत बांधू, जेवल्यावर लगेच निघू. तर भेटतो पुढचा अपडेट रस्त्यामध्ये. तर मित्रांनो आता वाजल्या 5:30 संध्याकाळचं आणि आता आम्ही पोहोचलो आहोत महाराष्ट्र आणि MP बॉर्डरवर. इकडे आता MP बॉर्डर आम्ही क्रॉस केलेलं आहे आणि आता इकडनं इंदोर फक्त 200 किलोमीटर राहिले मित्रांनो. आता अजून आम्हाला 4 तासाचा मॅपवर दाखवतो टायमिंग इंदोरला पोहोचायचा. तर तुम्हाला दाखवतो बॉर्डर, महाराष्ट्र आणि MP बॉर्डर मध्य प्रदेश. तर मित्रांनो हा आहे महाराष्ट्र आणि MP बॉर्डर धुले हायवे. आम्ही क्रॉस केला मित्रांनो 5:30 वाजल्यान. सकाळी 7:30ला निघलेलो आम्ही, तर 5:30 वाजल्यान.
आपलं भाईलोक गाड्या बबडी आणि धन्नू फोटोशूट चाललाय पोरांचा. अजून रायडर आले ना आपल्या इकडचं ते पण इथं फोटोशूट करतात. मित्रांनो आता आम्ही पोहोचलो आहोत इंदोरच्या 50 किलोमीटर मागोत आणि आम्ही रूम घेतली मित्रांनो. 1400 रुपयाला रूम भेटली मला नॉन एसी. खूप चांगली रूम आहेत, 2 बेड आहेत आणि फुल एकदम मस्त चकाचक आहे. टी व्ही वगैरे आहे, तुम्हाला दाखवतो रूम कशी आहे ती. आणि आता जेवणची ऑर्डर केली ते पण तुम्हाला दाखवेन जेवणात आम्ही काय काय मागवलं ते. तर रूमचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. टी व्ही वगैरे लावले, टी व्ही पण दाखवतो. तर टी व्ही पण मस्त भारी LED आहे आणि ही रूम आहे आमची. बाला झोपला इकडं. तिकडं वॉशरूम आहे, AC पण आहे मित्रांनो, फॅन पण आहे. मित्रांनो आता वाजल्यात 10:30 आणि आम्ही जेवण ऑर्डर केलेलं ते आलेलं आहे. टेस्ट केलं, खूप चांगलं जेवण आहे. मटर पनीर मागवलं आहे, राईस मागवलं आहे, तंदुरी रोट्या मागवल्या आहेत आणि मशरूमची भाजी आहे मित्रांनो. खूप चांगले, 1 नंबर लागली टेस्ट. तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो पाहू शकता जे आमच्या प्लेट लागलेल्या आहेत आणि जेवायला बसल्यात पोरं आपली. प्लस टी व्ही लावले आपली, तिकडे व्हिडिओज प्ले करून ठेवले. तर असा जेवायचं आहे. इकडे राईस पण आहे आणि तंदूर रोट्या पण आहेत अजून. तर जेवण घेतो मित्रांनो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग मानपूर. आता आम्ही मानपूरला आहो, जो इंदोरपासून 50 किलोमीटर मागे आहे. कारण रात्री ट्रॅफिक पण लागलेली आहे आम्हाला संध्याकाळी येताना, त्यामुळे उशीर झाला आणि आम्ही इकडं थांबलेलो. आता आमचा इकडनं प्रवास पुन्हा एकदा चालू होणार आहे आपला महाकुंभ प्रयागराजला जायचा. आज पण आम्हाला 500 किलोमीटरच्या वरती गाडी चालवायचं आहे. तर मित्रांनो आता आमची पॅकिंग वगैरे चालू आहे. पाहू शकता आपले मित्र पण रेडी झालेले आहेत सगळे. आता गाड्या काढू, बॅग वगैरे आमच्या त्याच्यावर लावून घेऊ आणि लगेच इकडनं निघतो. मित्रांनो खाली गेल्यावर तुम्हाला दाखवतो तिकडचं व्यू. सो फायनली मित्रांनो आता आम्ही मानपूरवरून निघालो, रेडी झालेलो आहेत पूर्ण. पाहू शकता आणि आपली धन्नू पण रेडी झालेली आहे, किरणची बाईक पण रेडी झालेली आहे आणि आता आम्ही निघतो आहोत. आमचा जो आता पुढचा प्रवास आहे 550 किलोमीटरचा आहे आणि मी तुम्हाला या आजच्या डे सेकंडमध्ये आपण पूर्ण दाखवेन तुम्हाला. मी रस्ता कसा आहे अपडेट वगैरे देत राहीन आणि काय नवीन बघण्यासाठी भेटला तर पण दाखवून तुम्हाला व्हिडिओमध्ये बनवून मित्रांनो. आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हो मित्रांनो पाहू शकता बॅग वगैरे आम्ही बांधून ठेवलेले आहेत. सो आपल्या बाईक रेडी झालेल्या आहेत मित्रांनो, बॅग वगैरे सगळं बांधलेलं आहे. तर मित्रांनो आम्ही आता टी ब्रेक घेतलेला आहे. आता 20 किलोमीटर आलो आम्ही आता मानपूरपासून. आता इकडनं 30 किलोमीटर इंदोर राहिलेलं आहे. वातावरण खूप थंड आहे म्हणून जॅकेट सगळे ते घातल्यात, मी काढून ठेवलं तिकडे. पोरं बसल्यात उन्हात, मोबाईल वगैरे बघतात आणि वातावरण इतरा एवढा थंड आहे ना मित्रांनो. हवा एकदम गार सुटली होती आणि रस्ते बोलसाल तर मित्रांनो 1 नंबर रस्ते आहेत, एकदम प्लेन रस्ते आहेत, एक पण खड्डा नाही रस्त्याला. फक्त स्पीड ब्रेकर जास्त आहेत एवढं लक्षात ठेवा तुम्ही जर असेल तर. तर काल आम्ही घरून निघालो तेव्हा 870चा पेट्रोल टाकी फुल केलेली आणि नंतर मध्ये आलो तेव्हा 660 रुपयाचा टाकलेला. म्हणजे काल 1600 रुपयेपर्यंतचा आम्ही पेट्रोल टाकलेला, 1500-1600पर्यंतचा ना. आता मग अशी 750मध्ये आपली टाकी फुल झालेली आहे. तर आता जेवढं चालू आज तेवढंच पण अपडेट तुम्हाला देत राहील. मित्रांनो आपली चाय आलेली आहे, पर त्यांनी आपली चाय घेतलेली आहे, आपला चायवाला. तर मित्रांनो आता आम्ही थांबले आहोत अशा ठिकाणी ज्या ठिकाणी टेडी बिअर वगैरे आहेत. फार बाळाला उशी घ्यायची होती बसायला, त्याला बसायला सीटवर जमत नव्हता, पाय वगैरे त्याचे आंबल्यात बघे, त्यामुळे त्यांनी उशी घेतले. बालुनी पण घेतले, दाखवतो मला मी. मित्रांनो ती बघा ती उशी ठेवली त्यांनी, असे आम्ही पण घेतले. तर मित्रांनो आता वाजल्यात 11:30 आणि आम्ही नाश्ता करायला थांबलो. तर आम्ही मध्य प्रदेश म्हणजे इंदोर उज्जैनचा फेमस आहे इकडचा पोहा मागवला आहे. पाहू शकता पोहा. बालाने पण मागवले, बालूने पण मागवले. तिकडे तिघांनी कचोरी मागवली, कचोरी. इकडे डिश बिश नाही, इकडे अशी या भेटते पेपर होते ना खायला.
तुम्ही येत असाल तर तुम्ही पण इकडे टेस्ट करा पोहा. तर खाऊन घेतो मित्रांनो. आणि अजून बराच आम्हाला अजून 450 किलोमीटर गाडी चालवते आजच्या दिवसात. तर जेवढा होईल तेवढा करायचा प्रयत्न करू. भेटतो तुम्हाला रस्त्यामध्ये अपडेट देत राहतो. तर मित्रांनो आता आम्ही थोडं गॅरेजला थांबलेलो. या मित्राचं इकडे गॅरेज आहे. तर गाडीचं ऑइल लेवल थोडी कमी झाली होती आणि थोडे नट बोल्ट पण लूज झाले, म्हणून गाडी आवाजली होती. आणि कोण सेटचा प्रॉब्लेम झाला होता दोन्ही गाड्यांचा. ते पण आम्ही रिपेअर केलेले. आता निघतो इकडनं आम्ही. आम्हाला इकडे 750 रुपये खर्च आला. आणि बाईची हां ना आपलीच बबडी. तर ओके, आता जेव्हा जातो जेवायचा टायमिंग झालं आहे. 3 वाजून गेलेलं आहे मित्रांनो. जाऊन जेवतो. तर मित्रांनो आता आम्ही भोपाळमध्ये पोहोचले आहोत आणि ते ब्रिजचं काम चालू आहे. फुल ट्रॅफिक आहे. 1 तास गेला आमचा ट्रॅफिकमध्ये. एवढं भारी जागाला नसतं पाहिजे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. अजून आम्ही इकडनं 550 किलोमीटर मित्रांनो. आणि रात्री 9:30-10च्या टायमात स्टेलो होतो. खूप जमलेलो, जेवलो आणि लगेच झोपलो मित्रांनो. या रूम आहेत. 1400 रुपये आमचे एक नाईटचे घेतलेले. आणि हा रेस्टॉरंटच समोर त्यांचाच. आणि इकडनं खूप भारी व्ह्यू येतो मित्रांनो. आता 480 किलोमीटरचा प्रवास राहिले आहे प्रयागराजचा. आजचा आहे दिवस 3रा मित्रांनो. तर आज तुम्हाला पूर्ण दिवसभराचा अपडेट देत राहीन. व्हिडिओमध्ये बनवून राहा मित्रांनो. व्हिडिओ खूप छान होणार आहे. आणि बाकी आपण कुंभमेळ्यामध्ये फिरणार आहोत त्याची व्हिडिओ डिटेल्स वेगळी असणार आहे. आज या फक्त व्हिडिओमध्ये मला राईड बघायला भेटेल. तर पाहू शकता वातावरण एकदम शांत आहे ना. थंड नाही आता, एवढं थंड नाही आहे. पण रात्री एवढं थंड होतं, 14 डिग्री सेल्सिअसवर एवढं आलं होतं. तर खूप थंडी वाजत होती. आता काय वाटत नाही. आता नाश्ता वगैरे आम्ही करतो आणि इकडनं लगेच प्रवास चालू करतो. तर मित्रांनो पूर्ण आमची तयारी झालेली, रेडी झालो आहोत आम्ही. आणि आता निघत आहोत प्रयागराजसाठी. प्रयागराज इकडनं 480 किलोमीटर आहे. तर गाड्यांना आपण बॅग वगैरे बांधून पूर्ण रेडी झालेलो आहोत. आपले मित्र पण रेडी झालेले आहेत, आपण पण रेडी झालेलो आहोत. तर मित्रांनो भेटतो आता रस्त्यामध्ये. जेवढं अपडेट द्यायचं तेवढं अपडेट देईन. व्हिडिओमध्ये बनवून राहा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.
खूप एन्जॉय करणार आहोत आपण. आणि मराठी युट्यूबवर तर आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो आपली पोरं रेडी झालेले आहेत आणि आपण निघालो आता प्रयागराजला. हा धाबा इकडे आम्ही काल वस्तीला होतो आणि भरपूर सारी पब्लिक आली इकडे हायवे. मित्रांनो आता आम्ही आहो रिवा बायपासला आणि असं पहिल्यांदा आम्ही असं आणलं आहे दिसतं घंटे आहे त्याला मागचं दीड तासाला मग रस्ते द्यावं दीड तासाला आम्ही फक्त आता 15 किलोमीटर घालतो आहे. मागचा जो हायवे होता एजन्सीसाठी त्याला आम्ही मागचा 200 किलोमीटर घालता. तर आता आम्हाला इथे 1-1.5 तासात फक्त 15 ते 20 किलोमीटर गेला आहे. तरी ट्रॉफिक आणि रस्ता एकदम खराब आहे इथे.